तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलोय सटुवाई यात्रा आणि इकडे सर्व नवस घेऊन येतात. तर मी नवस घेऊन आलोय माझ्या भाच्याचा आणि आज आपल्या सोबत आहेत हे गँग. आता आम्ही पूर्ण मंदिराच्या रस्त्यात चाललोय. बोल ना मराठी. कुठे चालू सांग? दर्शनाला कोणाचं नवस आणलंय? धनुषचा नवस आणलाय. फायनली आपण डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतोय आणि डेस्टिनेशन मध्ये अशी एक वेगळंच काही आहे. ते मंदिर नाही, त्याचं घर आहे. बट या घरामध्ये असं पूर्ण इथं हिस्ट्री तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार. आणि आगासोबतच हा धनुष याचं नवस आणलेलं आहे आपण आहे आणि ही ताई आपली. इथली पूर्ण स्टोरी मी तुम्हाला नक्की. देवीला मंदिर नकोय, तिने घरातच आपल्या भक्तांसोबत राहायचे ठरवले. इथल्या गावकऱ्यांनी देवीचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला, पण पुढे काय झालं ते आपण पुढे पाहणारच आहोत. आतमध्ये भरपूर लाईन होती आणि आता आम्ही दर्शन घेऊन झालेलं आहे. ही आपल्यासोबत माझी आई आहे. आपण ज्या लाईनमध्ये ती लाईन तुम्ही पाठीमागे बघू शकता, एवढी लाईन आहे की जवळजवळ आम्हाला दर्शनाला 1 तासापेक्षा जास्त झालं. आणि त्याच्यामुळे आपल्या हर्षाताईने एकदम कडक नवस केलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता नक्की पायात तिने चप्पल सुद्धा देखील घातली नाहीये. हे ताई इकडे बघ, पायात चप्पल देखील घातली नाहीये. इतका खतरनाक असा नवस केलेला आहे, पण हे खतरनाक आहे. आणि हा जो नवशा आमचा, हा बघा, ए इकडे बघ रे नवशा. ह्यो नवशा आमचा नुसता रडतच असतो आणि ही त्याची आईस. आपले आगरी लोक इतकी श्रीमंत आहेत, शेतीला सुद्धा नवीन साड्या लावतात. हे बघा, तुम्ही दिसत असेल तुम्हाला, शेतीला सुद्धा नवीन साड्या लावतात आणि खतरनाक खर्च करतात भाई लोक. नाद नाही करायचा, कारण बघा तुम्हाला वाटत असेल खोटा, इथं किनार बिनार बघू शकता तुम्ही, डायरेक्ट नवीन आहेत. लेबल विबल सगळं, ब्रँडिंग विमिटिंग सगळं आहे, सगळं डायरेक्ट नवीन. एवढा आगरी लोकांकडे पैसा आहे. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे आता रेसिपी आपली होणार आहे 2 कोंबड्यांची डेथ झालेली ऑन द स्पॉट. आणि 2 कोंबड्या आपण नवीन आणलेत आणि त्यांची आता आपण रेसिपी करणार. तुम्ही पूर्ण रेसिपी बघा, ओके. पण आपल्या ताईने जो कडक असा नवस केलेला, ते ॲक्च्युली नवस नव्हता, तर ती चप्पल तुटलेली. तर ती चप्पल तुटलेली ही बघा, ही आता हातात घेऊन चालली, इथे लपून ठेवलेली. या पुढे इथे तुम्हाला हे दिसत असेल त्या पेंड्यात लपून ठेवलेली आणि आता ती घेऊन चालू आहे, ओके. तरी पण ती चप्पल घालू नाही शकत, बोलते कडक असा नवस केलेला आहे. आता पोराने मस्त रेसिपी तयार करायला घेतली आहे. अशा प्रकारे आपला पणू काय करतोय हे बघा, तुम्हाला दिसत असेल. आता आपली पोरं तंदुरी मस्त तयार करतील. इकडे एक पणे आपला आता पणे आपला इकडे करतोय आणि हा फुकट गाव इकडे बघा. फक्त त्याचे काम चालू असतात, काय खायचे प्यायचे, बाकी काम बिम काय नाही करत. आता तरी पण आपल्या व्लॉगमध्ये पूर्ण बघत राहा, याला पण आपण दाखवू, समक्ष शिकू. हिच्या पोराचा नवस पण झाला, सगळा झाला, 2 पोरं दिला, तरी पण हिची मेकअप बघा, मेकअप चालू आहे. हा, आणि इकडे आपली 500 रुपयाची लिपस्टिक लावणारी बंटीताई सध्या वालाच्या शेंगांच्या होती. जी स्टार्टर चालू आहे, तिचा स्टार्टर पण घेतलाय सोबत. आधी कांगे लिपस्टिक पुसून जाईल ना, स्टार्टर सोबत घेतलाय आणि कांदे कापायला सुरुवात केली. ही स्माइल खतरनाक आहे. कातील आता आपल्याला इथल्या मूळ रहिवासी त्या काकू भेटलेल्या आहेत आणि ते आपल्याला पूर्ण इथे ॲक्च्युअल मध्ये काय झालं ते आपल्या पूर्ण स्टोरी सांगणार, इतिहास काय इथला ते सांगणार आहेत, ओके. आता नक्की तिथे काय झाली, ओके. कॅमेराकडे गाय अशी आमची सासी सांगायची का, जर अशी रात्रीची आली ना या देवी, त्यानं बघत ती तशी भेटला. जगा तिला वाटलं ग कुठेशी असा दिवा लावलेला आहे, ती या फेरीला आली तर मग त्यांच्या घरातच ती पडझड झाली ना. मग भुयारा बसूनच पडझड झाली. तिथंच तिला दिवा दिसला ना,
एकांच्या घरातच तिने स्थान घेतला. म्हणजे देवी तिथे प्रकट झाली पूर्व देवा तिथे प्रकट झाली आणि तिथंच तिने स्थान घेतला. ते तिला ते दिवा लावलेला तिथून देवी प्रकट झाले. अजून पुढे का त्याची इतिहास काही ते नवस काय घेऊ सर तिथून म्हणजे ती सगळ्या ना पर्सनी व्हायला लागली ना पावन व्हायला लागली देवी. मग ती सगळं असे वाटच्या 12-12 वर्षात 20-20 वर्षात ना मुलगा व्हायला लागली. ही सगळ्यांचा हिशोब बसला ना मग की तर असं होत चालू होती. पहिल्या वसनं म्हणजे पूर्वी वसना म्हणजे आमच्या सासवाला मग 2च कोंबडे का दिलं मग त्या पहिल्या वसना हा यायचे ना 4 पाय 4 पाय म्हणून 2 कोंबडे दिले जातात देवी. तेव्हा पण घरातलीच करतात आणि की देवी घरातच आहे मंदिर नाहीये कार्य घरातच तर आणि त्याही आता मंदिर घेतला त्याने त्याला शिक्या बोलतात सरी पण ये वरती कलश पण नाही जमत घराला कलश आहे ती ती देवी घरातच आहे तेवढं म्हणतात ती आल्या का तरी पण तिला हलवली. एवढा मोठा घर असून सुद्धा नाही पौराणिक जी प्रकट झालेली तिथेच. आणि तेव्हा त्यांचं जुना घर तेव्हा घालवलेली ना तर त्यांच्या 2 मुली गेलेल्या मग तिथून ते इकडे आलवी तलपुय. मग आता तिचा उत्सव असतोय ना तेव्हा फक्त ती पालखीत बसल आणि कल्लेर मारायला दरवर्षी लागतो ना साजवाला तेव्हा फक्त तिला बाहेर घेतात बस. नाही तर तसं रे बाहेर ठीक आहे अशी बाजूला तिला कुठे टीव्हीत नाही काय अजून काय का आता एवढा नाही आपल्या मग ते आजी होती की नव्हता ते करू सम्मतारे माणसाला जास्त माहिती ना. जवळजवळ या ठिकाणी 1000च्या पेक्षा जास्त पब्लिक आलेली आहे. म्हणजे इथे प्रत्येक जेवढा जंगल परिसर आहे ना या पूर्ण जंगल परिसरामध्ये ही लोक भरलेली आहेत. पूर्ण जत्रा मग पार पूर्ण नेरळ पर्यंत. आता आपले कोंबडे पण आलेत अजून एक्स्ट्राचे कटिंग बिटिंग करून डायरेक्ट आणि हे इकडे आपण फ्राय करण्यासाठी आणले. बघू शकता मस्त कटिंग झाले. 2 कोंबडे आपले मस्त कट केले पप्पांनी काढून झाले मस्त कडक. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे आणि रेसिपीमध्ये आपण जस्ट चिकन असा फ्राय करणार आहे. किती कांदे कापले 6 कापले 6 कांदे कापले आणि आपलं तिकडे चिकन रेडी होतं. गावठी चिकन गावठी कोंबड्यात आपल्या गावठी चिकन आपलं रेडी होतंय. त्यासोबत आपण काय नाही घेतलं सांबार पाय तेजपत्ता सांबार. ओके आपला आगरी रेसिपी मसाला. ओके आगरी रेसिपी मसाला आहे. अजून आला लसण पेस्ट आहे चिकन मसाला आहे गरम मसाला आहे. पूर्ण रेसिपी आपली तयार होते. इकडं तेल आपलं मस्त गरम होतं कडक. आणि ते किती चिकन आहे 1.5 केजी चिकन आहे येते ते पूर्ण आपण आता गावठी पद्धतीने हे करणार आहोत. आणि आजची रेसिपी आपली तयार करणार आपल्या धनुच्या मॉम माझ्या मॉम. ओके हे कांदा घेऊन मध्ये उभे आहेत धनुच्या मॉम आणि तेल आपला मस्त गरम होतं कडक. हा 1.5 केजी आपला चिकन आहे आणि खाली एवढी आहे पण तिकडे पण अजून एक आपला टोप बनतोय. कांदा फर्स्ट कांदा टाकला आपण. आला लसूण पेस्ट टाकली ना. कांदा लसूण आला लसूण पेस्ट टाकली ना.
हो झाले का वाटण टाकला. हे धनुचे पप्पा मस्त मटणाचा सूप पितात म्हणजे रस्साच. सर्वांनी मग तिकडं मटन चिकन खायला लावलं आणि बस ते मस्त तिमती घालतात. तो पण तोप्पो मेलन बघ करून आलेले आहेत आशू आणि म्हणून लेग पीस झालेले आहेत. तर लेग पीस नसतं डायरेक्ट कोलचा फ्राय केले. क्या खा रहे हो बताओ. आवाज निकाल रहा है भाई लोग. कोशमीर टाटा टाकली रायता रायता एवढा खाणार आहे आपला आशू भाई. आशू आहे याच्या घशात काय अडकलं काय गावठी कोंबड्याची निघत हड्डी घालली आणि म्हणून ती अडकले म्हणून आवाज काढतो. कसा करतो वेदू डान्स होऊ दे. वेदू उठ डान्स होऊ दे. फिरसे डान्स वेदू. बकरे टेस्ट करायला लावलंय. टेस्ट करायला लावलंय. चिकन शिजलाय का नाही आशू टेस्ट करा तू पण. तुझी पण एकदा रेसिपी माझी रेसिपी आहे. खाऊन दाखव लसूण दाखव ना. आपण एक ट्राय मारू बघूया. हा आमचा नवशा. नवशा इकडे बघ. एकटाच घेतो याचाच नको झालेला आहे. इकडे बघ. ये इकडे ये. तू क्या खा रहा है. काय देऊ कचोरी दे. गावठी चिकन आणि चिकन लेग पीस. निघत काय बोलत होता आणि कजेली काय ग पत्रावळी कमी आली. निघत काय बोलत होता बोल ना. निघत काय बोलत होता बोल. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. पण जेवण वगैरे तुम्ही बघा हे व्हिडिओ बघा. अजून एक बघा. हे बघा कसं आहे बारीक पोरगा आहे आमचा. स्नॅपचॅटचं फिल्टर. अरे ये क्या होना है भैया. बहुत खतरनाक लोग है भाई लोग. आता पण इकडे काय हा आमचा पार्क. माझा फोटो काढला. आणि ही आहे वाहुलची सलोनी. आणि ही आहे शिव. आणि ही आहे सईदाई. सईदाईच्या भाऊचा आपण नवस घेऊन आलेलो वाहुलची सलोनी. आणि हे स्नॅपचॅट युजर्स फ्री फायर लवर्स मने. तर मित्रांनो तर आजची व्हिडिओ आपली इथेच एंड होत आहे. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आपल्याला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.